हॅलो. हॅलो. एम एस सी पासून पवार बोलतोय. हा गणेश घुगे बोलतोय मी आरपीआयचा पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख आहे. हा बोला. हा ते नाही बसवायचं आम्हाला मीटर. विषय कसा आहे सर माहिती आहे का आपले हा जे एरियातले मुख्यमंत्र्यांनी काल पण स्टेटमेंट दिलेलं आहे. ऐका की सर तुमचं बरोबर आहे सगळं म्हणणं. आमची संमती नाही ती मीटर बसवा विषय संपला. तुम्ही बरं जावा. ऐका हा नका बसू ऐका फक्त माझा ऐका. हा आपल्या एरियातली जी संस्था आहे का म्हणजे आपले रेडिंग वगैरे घेणारे. हा ही माणसं 18 तारखेपासून आता येणाऱ्या 18 तारखेपासून कार्यरत नाहीत. आपल्या रिडिंग जाणार नाहीत. मग रिडिंग घेण्यासाठी ऑनलाईन मीटर बसवावे लागतील तुम्हाला काय डाऊट असला साहेबांना फोन करा. आवटे तुम्ही करा साहेबाला भाऊसकर सांगा मला ती मीटर बसवायचं नाही विषय संपला. ती रिडिंगचं तुमचं तुम्ही बघा ना. तसं ऐका की हा नसलं बसवायचं नका बसू फक्त हा ऑफिसमध्ये येऊन लेखी द्या. हा ठीक आहे पत्र देतो काढतो तसं लेखी काय अडचण नाही. हा फक्त 18 तारखेच्या आधी द्या 18 तारखेला बिल एव्हरेज पडणार आहे. एव्हरेज बिल जर जास्त आलं तर पुन्हा कमी करून सुद्धा लवकर भेटत नाही बघा. हा माहिती आहे आता आम्ही त्याच्यावरती मोर्चे आंदोलन करून कटाळू की त्या स्मार्ट मीटरच्या विरोधात आहे. हा बाकी काय अडचण नाही हा राहिलं राहून द्या ग्राहकाची बाकी तक्रार आहे तुम्ही जोर जबरदस्ती करू नका ना. मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश आहेत संमतीने बसवा. चालतंय आहे काय की अडचण नाही नाही फक्त काय करायचं 18 तारखेच्या आधी लेखी द्या. काय म्हणून पत्र द्यायचं तुम्हाला. स्मार्ट मीटर बसवायचं नाही आवटे साहेबांपाशी नाहीतर भाऊसकर साहेब आहेत आपल्या एरियात